तर इकडे नीट पेपर फुटी प्रकरणावरून मुंबई पालिकेमध्ये गदारोळ झालाय। विरोधक आक्रमक झाल्यामुळे पोलीस पालिकेमध्ये पोहोचलेले आहेत। नीट पेपर फुटी प्रकरणावरून मुंबई पालिकेमध्ये गदारोळ झालेला आहे। विरोधक आक्रमक झाले नीट पेपर फुटीवरून आणि त्यामुळे पोलीस पालिकेमध्ये पोहोचलेले आहेत। इतका प्रचंड प्रमाणामध्ये गोंधळ महानगरपालिकेमध्ये सुरू होता की पोलिसांना याची दखल घ्यावी लागली आहे। रिजवान शेख या संदर्भातली माहिती देतात। रिजवान, सध्याची काय परिस्थिती आहे? या ठिकाणी पोलीस पोहोचल्याची माहिती। तृप्ती, अगदी बरोबर आपण पाहतोय मुंबई महानगरपालिकेमध्ये जे आहे ते नीट पेपर फुटी प्रकरणात जे आहे ते चर्चा करण्यासाठी जे आहे ते विरोधी बाकावर असणाऱ्या नगरसेवकांनी मागणी केली होती, परंतु याच्यावरती जे आहे ज्या पद्धतीने घोषणाबाजी दिल्यानंतर कुठेतरी भाजप जे आहे ती आक्रमक झालेली आहे। याच्यावरती आपण पाहतो की काँग्रेस, ठाकरे आणि इतर पक्षातले जे नगरसेवक होते त्यांनी कुठेतरी बहिष्कार टाकल्यानंतर मोठ्या संख्येने आपण पाहतोय की मुंबई महानगरपालिकेमध्ये गदारोळ जो आहे तो होताना दिसून येत आहे। सध्याचे चित्र मी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करतो। तृप्ती, आता आपण पाहतोय की मोठ्या संख्येने जे ठाकरे गटाचे नगरसेवक आहे ते आक्रमक झालेले आहे आणि संपूर्ण आपण पाहतोय दुसऱ्या बाजूने जे आहे ते भाजपचे नगरसेवक आहे आणि दोघेही एकमेकांच्या विरोधामध्ये जे आहे ते घोषणाबाजी दिसून येत आहे। खरं तर मुंबईकरांचे प्रश्न बाजूला राहिले, परंतु अशा पद्धतीने दोघेही पक्षाच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात गदारोळ जो आहे तो मुंबई महानगरपालिकेच्या सभागृहामध्ये पाहायला भेटतो, बाहेरच्या साईडला पाहायला भेटते। काही नगरसेवक त्यांच्याशी बोलण्याचा प्रयत्न करावं, काही ज्या पद्धतीने हे सभागृह चालू होता कुठेतरी दोघेही पक्षाच्या माध्यमातून घोषणाबाजी मोठ्या प्रमाणात देण्यात आली। नेमकं काय ज्यावेळी घोषणाबाजी, कुठली घोषणाबाजी देण्यात आली होती? ऍक्च्युअली हा जो सगळा प्रकार घडलेला आहे हे दिल्लीमध्ये विद्यार्थ्यांवरती अत्याचार झालेले आहे, लाठीचार्ज झालाय, त्याच्या विरोधात आमच्या पक्षाने भूमिका घेतली आणि त्यावेळेला ते बेंच आणि टाळ्या वाजवल्या। देखील आंदोलनामध्ये सहभाग झालेला आहे, नगरसेवक आहात। कुठेतरी मुंबईकरांचे प्रश्न बाजूला राहिले आणि अशा पद्धतीने घोषणाबाजी होताना दिसून येत आहे। आज दिल्लीमध्ये मुलांवरती अत्याचार होत आहे, विद्यार्थ्यांवर अत्याचार होत आहे, लाठीचार्ज होत आहे। विद्यार्थी हे काय गुन्हेगार आहेत का? आज नीट परीक्षेवरती आज हे मुलांनी एवढा अभ्यास करून नीट परीक्षा दिल्यानंतर आज ते घोटाळा करतात आणि ज्यांनी घोटाळा केला आहे त्यांच्यावर कोणत्याही प्रकारची शिक्षा न होता ह्या मुलांवरतीच अत्याचार होत आहे। त्याच्यासाठी आज आम्ही आंदोलन केलं, घोषणाबाजी केल्या। या घोषणाबाजी चालू असताना महापौर आपल्या दालनामध्ये आमच्या सभागृहामध्ये कामकाज चालू करत आहे, म्हणजे त्याला मुलांचं काहीच पडलेलं नाहीये। त्याला फक्त आपलं स्वतःचं काम आणि स्वतःचं कसं पैसा कमवायचा हे त्याला कळत आहे। प्रकरणावरून अशा पद्धतीने आक्रमक पवित्रा नगरसेवकांनी घेतला आणि महापौरांना या संदर्भात काहीच पडलेलं नाही अशी टीका सुद्धा करतात। रिजवान, तुझ्याकडून अपडेट्स घेऊ या ठिकाणचे। तुर्तास धन्यवाद संपूर्ण माहिती करता।